जलील यांनी आत्मपरीक्षण करावं, अतुल सावेंनी आरोप फेटाळले. जलील यांच्या डोक्यावर परिणाम झाला, संजय शिरसाट यांचा घणाघात. अकोट अंबरनाथमध्ये युतीमुळे स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत सत्तेत कुठेही बसणार नाही. आमची विचारधारा भाजप विरोधातली, इम्तियाज जलील यांनी केलं स्पष्ट. महाराष्ट्रभर भाजप एमआयएमची छुपी युती. अकोटमध्ये तर उघड. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत गेलेली भाजप आता हिरवी नाही का? संजय राऊत यांचा भाजपला थेट सवाल. अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेस आघाडी. एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त. आज देखील उद्धव आणि राज ठाकरे शाखांना भेट देणार. शाखा भेटीतून संपर्क वाढवत कार्यकर्त्यांना नवं बळ देण्याचा प्रयत्न. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू. शहराचा रंग बदलणं, डेमोग्राफी बदलणं कटाचाच भाग. अमित साटम यांचा पत्रकार परिषदेमधून हल्लाबोल. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज एकनाथ शिंदेंचा प्रचार. शिंदे वरळीमध्ये रॅली आणि सभेला करणार संबोधित. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांना त्यांच्याच समर्थकांनी दाखवले काळे झेंडे. तिकीट न मिळालेल्या नाराजांचं कृत्य. शेवटी जलील यांना बदलावा लागला रॅलीचा मार्ग. उद्धव आणि राज ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीजर रिलीज. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरेंचा हल्लाबोल. अशा मुलाखतीतून मतं मिळत नसतात. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला. ठाकरेंच्या मुलाखतीला फडणवीस सुद्धा मुलाखतीतूनच देणार प्रत्युत्तर. मुख्यमंत्री साधणार नागपूरकरांशी संवाद. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज फडणवीसांची मुलाखत. ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये मुलाखतीचं आयोजन. कल्याण, उल्हासनगरसह भिवंडीमध्ये सभा देखील घेणार. अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत. काकांच्या कृपेने चांगलं चाललंय, भर सभेत केलं वक्तव्य. निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं. भगवा या शब्दावर घेतला आक्षेप.